अर्जुन खोतकर पहिले ठाकरेंचे मावळे, आता शिंदेंचे शिलेदार, तर रावसाहेब दानवे जालन्याच्या राजकारणावर पकड असलेला नेता, विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री. पण या दोघांचं सख्य म्हणजे विळ्या भोपळ्याचं. राजकारणातलं एकमेकांचं नातं संपूर्ण राज्याला माहीत. सध्या स्थिती बदलली आहे. शिंदे गट आणि भाजप एकत्र आहे, युती आहे. त्यामुळे या दोघांनाही एकमेकांना सहकार्य करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. असं असलं तरी हे दोघेही एकमेकांना खिंडीत पकडण्याची संधी सोडत नाहीत. लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू आहे. जालन्यातही तेच होतंय. यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे खोतकर एकत्र आले होते. यावेळी बोलता बोलता खोतकरांनी दानवेंना तुमचं तिकीट कापलं तर असा प्रश्न उपस्थित करत सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. त्यावेळी नक्की काय झालंय एकदा ऐका. आपण या ठिकाणी मधून आपण जवळपास 2 कोटी यासाठी आपण दिलेले आहेत. मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनींनो की जालना जसं भास्कर आबा म्हणल्याप्रमाणे की जालना आता बदल रहा आहे. तर निश्चितपणे दादा आणि आम्ही मिळून या जालना शहराचा वेगळा कायापालट अलीकडच्या काळात या ठिकाणी करूया. आम्ही आमचे सर्व मतभेद घालून टाकलेले आहेत. आम्ही निश्चितपणे आता सर्व मतभेद बाजूला करून पुन्हा एकदा या ठिकाणी आपला माणूस पुन्हा लोकसभेवर कसा जाईल, पण तो दादाच्या माध्यमातून कसा जाईल. बातम्या काही येऊ दादा की तुम्हाला तिकीट कापणार आहे, तुमचं मिळणार आहे. आता काही लोकांना आनंदी होत असेल, त्यात आम्ही बी असू. पण आम्हाला आता तो आनंद आम्हाला होत नाही दादा. आता आम्हाला तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आनंद आहे. आता तुम्हाला निवडून आणण्यामध्ये पुन्हा केंद्रामध्ये पाठवण्यामध्ये आनंद आहे. तिकडे वर गेल्यानंतर आमच्याकडे आता पहिल्यासारखं नका बाबा, आता चांगलं पहा. आमच्या भांडवली बघा कशी खुश झालं. निश्चितपणे आता ही जोडी चांगल्या पद्धतीनं या जालना शहराचा विकास या ठिकाणी करेल. आणि तुम्हाला आम्ही शब्द देतो की ठीक आहे, काय असं राजकारणामध्ये कमी जास्त होत असतं. आम्हाला आमच्या आयुष्यात कमी जास्त झालंय असेल, मग आम्ही न हरणार आहेत, न थकणार आहेत आणि निश्चितपणे पुढे जाणार आहोत. आम्ही या सर्वांच्या माध्यमातून दादाच्या नेतृत्वामध्ये एक चांगला विकास या शहराचा करू, एवढा शब्द तुम्हाला या प्रसंगी देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. खोतकरांनी अचानक केलेला वार दानवेंना जाणवला. त्यांनीही लगेचच पलटवार करण्याची संधी सोडली नाही. दानवेंनी याला कसं उत्तर दिलंय ऐका. जे सगळे सहकारी आहेत, या सगळ्या सहकार्यात यांचं सहकार्य असावं. अर्जुनराव, तुम्ही सांगितलं की आता कोणीतरी तुमच्यापैकी बोललं की रावसाहेब दानवे म्हणते तिकीट मला मिळेल का नाही मिळेल, पण तुम्ही उमेदवाराची घोषणा करून टाकली माहिती. तुम्ही मला शेरगीर तर काही म्हणता येत नाही, पण मी तुम्हाला तुमच्या तोंडात साखर पडत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि जर दिलं तर मी उमेदवार म्हणून आहेच आहे. हा नाही तर मग याशापैकी एखादं घ्यावं लागेल आम्हाला. तर एकूणच आज जालन्याच्या दृष्टीनं अजून बरेचसे कामं पुढच्या काळात आपल्याला करायचंय. घाणेवाडीच्या धरणातून पूर्वी जालना शहराला आपण पाणी घेत होतो. आणि निवडणुका आता जवळ आल्या आहेत. काहींना जुने हिशोब चुकते करायचेत, तर काही जण जुळवून घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र मिळालेली संधी सोडायची नाही, अशीच रणनीती काहींची दिसते. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण जालन्यात दानवे आणि खोतकरात खरोखरच दिलजमाई झालीय की नाही याची चर्चा मात्र जोरदार आहे. लोकमत.com साठी जालन्याहून सुयोग खर्डेकर यांचा रिपोर्ट.